तरच आपलं सेक्शुअल हेल्थ चांगली नॉर्मल आणि मेंटेन राहू शकते. आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये पण आपल्याला मेंटेनन्सची खूप गरज असते. व्हिटॅमिनची किंवा काही घटकांची गरज असते. आपल्या स्पर्मच्या थिकनेससाठी, आपल्या ऑर्गनला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा आपल्या स्किनला मेंटेन ठेवण्यासाठी प्रत्येक ऑर्गन बरोबर काम करणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुमचं लैंगिक स्वास्थ्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण गाडीचं प्रॉपर मेंटेन ठेवतो, स्कूटर असो का कार असो, त्याची पिरियडिक आपण सर्व्हिसिंग करतो, त्याचप्रमाणे आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये पण आपल्याला मेंटेनन्सची खूप गरज असते. आणि त्याच विषयावर आज मी घेऊन आलेलो आहे. तुम्हाला सांगतो की छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये जर बदल केल्या तर मला वाटतं कुठेही तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही किंवा ऑनलाईन औषधी मागून तुम्हाला काही फसण्याची गरज पण पडणार नाही. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा प्रॉपर काउन्सिलिंग करत आहे, प्रॉपर माहिती द्यायचा प्रयत्न करत आहे, प्रॉपर तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करत आहे. खरोखर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की लैंगिक आयुष्य स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी नक्कीच आपल्याला काही ना काही व्हिटॅमिनची किंवा काही घटकांची गरज असते. आणि व्हिटॅमिन्स किंवा घटक काही कमी पडले तर डायरेक्ट और इनडायरेक्टली आपल्या सेक्शुअल फंक्शनवर ते आपल्याला अफेक्ट करतात आणि आपल्याला सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा स्मॉल पेनिस असे काही आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला आलेच नाही पाहिजे. मग यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की तुमची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो की सेक्शुअल लाईफ इज कनेक्टेड टू युअर हार्ट, टू युअर ब्रेन अँड टू एव्हरी ऑर्गन. जर तुमचं ब्रेन जर बरोबर ठिकाणावर असेल तरच तुमचं सेक्शुअल ऑर्गन काम करेल. तुमचं हार्ट जर स्ट्रॉंग असेल तरच तुमचं इंद्रिय काम करेल. कारण तुमच्या आर्टरी किंवा रक्तवाहिन्या ज्या बरोबर असतील तरच तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळतील. बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टी एक दुसऱ्यावर डिपेंडेंट असतात आणि ओव्हरऑल सगळ्यांची हेल्थ मेंटेन ठेवणं हे पण आपल्याला तितकंच गरजेचं असतं. फक्त आपल्याला इंद्रियाकडे बघून चालणार नाही, तर आपल्या ईच अँड एव्हरी पार्ट, ईच अँड एव्हरी ऑर्गनला आपल्याला हेल्दी ठेवणं हे आपल्या हातामध्ये असतं. आणि त्यासाठी माझ्या क्लिनिकला मी एक प्रॉडक्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे, ते आहे एकेव्हिट. एकेव्हिटमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे जे आपल्या हार्टसाठी चांगलं आहे. L-आर्जिनिन आहे जे नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या रक्तवाहिन्या चांगलं मेंटेन ठेवतात. त्याच्यानंतर कोएन्झाईम Q10 आहे. कोएन्झाईम Q10 म्हणजे की आपल्या स्पर्म प्रोडक्शनसाठी, आपल्या स्पर्मच्या थिकनेससाठी, आपल्या स्पर्मच्या क्वालिटीसाठी हे खूप महत्त्वाचा घटक आहे. तो पण आम्ही याच्यात टाकलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये झिंक आहे. झिंक म्हणजे आपले जे शुक्राणूची जी संख्या असते ती चांगली मेंटेन ठेवण्यासाठी झिंक खूप महत्त्वाचं असतं, म्हणून याच्यामध्ये झिंक पण टाकलेलं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की टेस्टोस्टेरॉन जे प्रोडक्शनसाठी झिंक हा खूप महत्त्वाचा व्हिटॅमिन आहे आणि तो पण आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई चांगले मेंटेन म्हणजे आपल्या ऑर्गनला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा आपल्या स्किनला मेंटेन ठेवण्यासाठी किंवा वरची जे कातडी असते त्याला मेंटेन ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ईची पण गरज असते. ते पण आम्ही याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी टाकलेलं आहे. व्हिटॅमिन सी कसं टाकलेलं आहे की छोट्या मोठ्या जे आपल्या रक्तवाहिन्या जेव्हा रक्त वाहतात ते कुठे कुठे इन्फ्लमेशन म्हणजे कुठे कुठे जखमा होतात, त्या जखमा ताबडतोब जर भरल्या तर तिथं म्हणजे काही अडथळे निर्माण होत नाहीत, म्हणून याच्यामध्ये आम्ही व्हिटॅमिन सी पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर फोलिक ॲसिड याच्यामध्ये टाकलेलं आहे. कारण की प्रत्येकाला हिमोग्लोबिनचं प्रमाण मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. कारण की हिमोग्लोबिन जर कमी असेल तर नक्कीच प्रत्येक ऑर्गन बरोबर काम करणार नाही, म्हणून फोलिक ॲसिड याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर इतके चांगले टॅबलेट एकेव्हिट आम्ही हे बनवून घेतलेलं आहे आणि हे माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन स्टोअरला पण अवेलेबल आहे. डायरेक्ट नॉट ओनली फॉर द सेक्शुअल डिस्फंक्शन पण ओव्हरऑल आपली हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हे माझ्या क्लिनिकला आल्यानंतर मी बऱ्याच पेशंटना देत असतो आणि त्याचे बेनिफिट खूप चांगले मिळतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त आणि इंडियाकडेच ट्रीटमेंट डॉक्टरांनी करायला पाहिजे असून आपलं हार्ट, आपलं माइंड, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम हे सगळं जर प्रॉपरली मेंटेन असेल आणि प्रॉपर फंक्शन जर करत असतील तरच आपलं सेक्शुअल हेल्थ आपली चांगली नॉर्मल आणि मेंटेन राहू शकते. तर म्हणून मित्रांनो, जर ॲज अ मेंटेनन्स तुम्हाला प्रॉब्लेम असो या नसो, तुम्ही एकेव्हिट रोज सकाळी 1 आणि रात्री 1 जेवणाच्या नंतर जर सेवन केलं तर नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये पण याचे काही ना काही तुम्हाला नक्कीच बेनिफिट दिसून येतात. धन्यवाद मित्रांनो.